जय भीम जय शिवराय. मित्रांनो, मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बुद्धांची शिकवण या पुस्तकाचं आपलं वाचन चालू आहे. त्यातली गोष्ट आपली वाचून झालेली आहे, मुठभर शिदा. त्यात आपण पाहिलं की राजा जो आहे, ज्याला संपत्तीचा माज आहे, तो जो दानशूर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस बुद्ध भिक्षू तिथं येतात आणि त्याला मुठभर शिदा मागतात, जो त्यांनी स्वतःने कमवलेला असेल, त्यावेळेस राजाला त्याची जाणीव होते की माझं असं काहीच नाही आहे. आणि अशा प्रकारची ती गोष्ट होती. आत्ताची गोष्ट आहे 2 सैनिक. या गोष्टीला वाचायला चालू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की कृपा करून आकाशवाणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, 2 सैनिक ही जी गोष्ट आहे बुद्धांची शिकवण या पुस्तकातील, त्याचं मी वाचन करायला चालू करतो. तत्पूर्वी लवकरच आकाशवाणी या चॅनलवर भीम जयंती निमित्त एक रॅप येणार आहे. तर कृपा करून काय म्हणतात त्याला, स्टे ट्यून्ड किंवा पाहत राहा चॅनल. लवकरच आपल्या भेटीला एक सुंदर असा रॅप जो मी स्वतः लिहिलेला आहे तो येणार आहे. तर आजची गोष्ट आहे बुद्धांची शिकवण या पुस्तकातील 2 सैनिक. की तिबेटवर चीनने आक्रमण केले. तिबेटी सैनिक भराभर मारले जाऊ लागले. प्रसंगी तिबेटी लोकही मारले जाऊ लागले. तिबेटी प्रजेत सर्वत्र हाहाकार माजला. अगदी जोराचे युद्ध चालू होते. अशा परिस्थितीत दलाई लामांचा पत्ता नव्हता. त्यामुळे तिबेटी जनता अगदी हवालदिल झाली होती. अशा प्रसंगी दलाई लामा तिबेटमधून निसटले होते, पसार झाले होते. त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातून प्रवास सुरू केला. डोंगर दऱ्या ओलांडल्या. निबिड जंगले त्यांनी पार केली. खडतर प्रवास त्यांनी केला. प्रवास करीत करीत ते भारतात आले. येताना त्यांना खूप त्रास झाला. त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचेही फार हाल झाले. त्यात काही दगावले. त्यानंतर थोड्याच काळात युद्ध संपुष्टात आले. पण दऱ्या खोऱ्यात जंगल झाडीत विखुरलेल्या सैनिकांना ते कळणे कठीण होते. त्यामुळे तेथील सैनिक अजूनही एकमेकांविरुद्ध लढतच होते, दबा धरून बसले होते. त्यांच्यापैकी 2 सैनिक होते. त्यांना युद्ध संपल्याचे काहीही कळायला मार्ग नव्हता. ते दोघेही जखमी झाले होते. त्या दोघांना एकमेकांचा काहीही मागमूस नव्हता. एकमेकांबद्दल कसलीही माहिती नव्हती. नव्हे तर त्या दोघांनी एकमेकाला पाहिले देखील नव्हते. ते दोघेही ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरात होते. त्यांच्यापासून नदी बरीच दूर होती. ते दिशाहीन झाले होते. इतस्त भटकत होते. भटकता भटकता एक जण खोल घळीत पडला आणि पाणी पाणी असे म्हणत तडफडत पडला होता. त्याला काही सुचत नव्हते. त्याच्या डोळ्याला अंधारी आली होती. फक्त पाणी पाणी असं म्हणत होता. तसेच दुसरा सैनिक त्याच्या खळीच्या काठावर दुसऱ्या बाजूला झाडाझुडपात अडकून पडला होता. त्याने पाणी पाणी असे केविलवाणे शब्द ऐकले. आवाज कमी कमी होत चालला होता. त्यामुळे त्याचे हृदय द्रावले. त्याच्या मनात दया निर्माण झाली. त्या पाणी मागणाऱ्या सैनिकाला पाणी द्यावे आणि त्याला जीवदान द्यावे, तेवढाच चांगुलपणा आपल्या पदरी घ्यावा असा विचार त्याने केला. म्हणून तो पाणी मागणाऱ्या सैनिकाजवळ जाण्यास निघाला. त्यासाठी त्यांनी थोडीशी हालचाल केली, पण त्यावेळी त्याला स्वतःला सावरता आले नाही. त्याचा पाय घसरला. त्याबरोबर तो कोलमडला आणि सरळ घरंगळत खाली आला. त्या पाणी मागणाऱ्या सैनिकाजवळ अगदी जवळ झोपल्यासारखा पडला. घरंगळत आल्यामुळे त्याला भोवळ आली, चक्कर आली. त्याला गरगरू लागले. तरी देखील त्यांनी तशाच अवस्थेत असताना स्वतःजवळची वॉटर बॅग काढली आणि पाणी मागणाऱ्या सैनिकाच्या तोंडाला लावली. तो पाणी प्याला. हळूहळू सावध झाला. बरं वाटावं म्हणून त्याने आपल्या तोंडावर पाण्याचा थोडा शिडकाव मारून घेतला. तोपर्यंत पाणी दिलेला सैनिक मूर्छेहून पडला. पाणी पिऊन सावध झालेल्या सैनिकाने त्याला पाहिले. त्याची कीव आली, दया आली. म्हणून त्याने ताबडतोब हातावर पाणी घेतले आणि त्याच्या तोंडावर शिंपडले. थोड्याच वेळात तोही शुद्धीवर आला, सावध झाला. दोघेही चांगले सावध झाले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. तो काय? त्या क्षणी त्यांना कळून आले की ते एकमेकांचे शत्रू आहेत. त्याबरोबर त्यांच्या शरीरातले सैनिक
मन जागे झाले. ते स्वतःला विसरले. आपण युद्ध करत आहोत, आपण युद्धात आहोत, शत्रूला मारणार आहोत हे विचार त्यांच्या डोक्यात चमकले. त्यांचं रक्त सळसळू लागले. त्यांना जोर चालला, आवेश चालला आणि त्या आवेशातच दोघांनी बंदुका सावरल्या आणि एकमेकांवर रोखून धरल्या. दोघांचाही श्वास जोरात चालला होता. दोघांचीही छाती जोरात खालीवर होत होती, स्फुरत होती. दोघांनीही चापावर बोटे ठेवली. बोटांनी चाप वळणार इतक्यात त्यांना आपल्या समोरील सैनिकाच्या तोंडावर पाणी ठिपकत असल्याचे दिसले. त्यामुळे नकळत आपोआप चापावरचा हात ढिळा झाला. तोंडावरचं ठिपकणारं पाणी पाहिल्यावर त्यांना आपल्याला जीवदान मिळाल्याचं लक्षात आलं. या पाण्यामुळेच आपण जगलो असे विचार त्यांच्या मनात आले. या पाण्यामुळेच आपण जगलो. आणि शत्रू सैनिकाऐवजी पाणी देऊन जीवदान देणारा माणूस त्यांच्या समोर दिसू लागला. त्यामुळे त्यांच्या मनाची दोलयामन अवस्था झाली. दोघांच्याही मनाची चलबिचल झाली. जीवदान देणाऱ्या माणसाला आपण मारायचं नाही, आपण चुकतो आहोत या विचाराने ते सैरभैर झाले, भांबावून गेले. शेवटी त्यांच्या हृदयातील कृतज्ञता जागी झाली. त्यांना एकमेकांची दया आली. त्यांचं मन हेलावलं, डोळ्यात अश्रू डरवले. त्यामुळे त्यांना समोर काहीच दिसेना. हातातील सगळी शक्ती गेल्यासारखं झालं आणि त्या दोघांच्याही हातातून बंदुका गळून पडल्या. त्याबरोबर त्यांनी एकमेकांना कवटाळले. त्यांना परमानंद झाला. त्या आनंदाचे एकमेकांच्या गळ्यात पडून मुसमुसू रडू लागले. थोड्या वेळाने त्यांनीच एकमेकांना सांत्वन केलं. दोघांनीही पुन्हा एकमेकांकडे पाहिलं व म्हणाले, निसर्गाने जन्माला घातलेले आपले अनमोल जीव आहेत. त्यांना मारून टाकण्याचा आम्हाला अधिकार काय? त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे. त्या जीवांना सुंदर जग पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. त्यांना आडकाठी करणारे आम्ही कोण? एकाच पवित्र विचाराने ते दोघे प्रेरित झाले. एकमेकांना आधार देत सावरीत ते चालू लागले. चालता चालत बोलत होते. आपण युद्धाच्या नावाखाली नको त्यांची हत्या केली, क्रूरपणाने वागलो. खरं तर माणसाने माणसाला मारू नये. यावेळी सम्राट अशोकाची आठवण येते. युद्धाच्या शेवटी तो हतबल झाला, दुःखी झाला आणि प्रायश्चित म्हणून त्याने शांत आणि पवित्र असा बौद्ध धर्म स्वीकारला. मग आपण देखील भगवंताला शरण का जाऊ नये असे बोलत बोलत ते चालत होते. इतक्यात जवळच असलेल्या बौद्ध मठातून शांत असे त्रिशरण ऐकायला आले, बुद्धं शरणम. आणि त्या शब्दाबरोबर त्या सैनिकाचेही ओठ हलू लागले. हलणाऱ्या ओठातून बोल निघू लागले, बुद्धं शरणम गच्छामि, धम्मं शरणम गच्छामि. तर मित्रांनो, अशी ही गोष्ट होती दोन सैनिक नावाची. कशी वाटली ती नक्की कळवा. अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. मी तुम्हाला त्या ऐकवतच राहील. पण ऐकत रहा आकाशवाणी हा चॅनल, पाहत रहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. आणि हा रॅप लवकरच येतोय. जय भीम रॅप ऐकत रहा. धन्यवाद.